स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण सर्वच आतुर असतो. पण तुम्हाला माहित आहे का की अक्कलकोटला जाताना एक असा नियम आहे जो पाळल्याशिवाय तुमची यात्रा पूर्ण किंवा सफल मानली जात नाही? श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हा नियम जाणून घेणे प्रत्येक भक्तासाठी अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या खास नियमाबद्दल. अक्कलकोट ही स्वामींची कर्मभूमी. तिथे गेल्यावर प्रत्येक भक्ताला एक वेगळीच शांती आणि ऊर्जा मिळते. पण अनेकदा आपण घाईघाईत दर्शनाला जातो आणि काही महत्वाच्या गोष्टी विसरतो. स्वामींच्या चरित्रात आणि परंपरेत एका गोष्टीला खूप महत्त्व दिले गेले आहे, ती म्हणजे अन्नदान आणि सेवा. अक्कलकोटला जाताना पाळायचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे तिथल्या अन्नछत्रात महाप्रसाद घेतल्याशिवाय किंवा जमेल तसं अन्नदान केल्याशिवाय अक्कलकोट सोडू नये. स्वामींना अन्नपूर्णेचा अवतार मानले जाते. स्वामी नेहमी म्हणायचे की माझ्या दरबारातून कोणीही उपाशी जाता कामा नये. त्यामुळे जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाता तेव्हा केवळ दर्शन घेऊन परत येऊ नका. तिथल्या महाप्रसादाचा लाभ घ्या आणि शक्य असल्यास अन्नछत्रात आपल्या शक्तीनुसार दान करा. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्या जीवाला तृप्त करता तेव्हा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला आपोआप मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकाराचा त्याग. स्वामींच्या दरबारात जाताना आपण किती मोठे आहोत हे विसरून एका सामान्य सेवकाच्या भावनेने जावे. तिथे गेल्यावर वटवृक्षाखाली बसून थोडा वेळ नामस्मरण करणे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणे हा या यात्रेचा एक अविभाज्य भाग आहे. अनेक भक्त गर्दीत दर्शन घेतात आणि निघून येतात, पण स्वामींच्या सानिध्यात काही वेळ शांत बसल्याशिवाय त्या ऊर्जेचा अनुभव घेता येत नाही. तसेच अक्कलकोटला जाताना प्रवासात कोणाशीही वाद घालू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. स्वामी प्रत्येक जीवामध्ये वास करतात, त्यामुळे तुमची वागणूक नम्र असणे हाच खरा नियम आहे. जर तुम्ही शुद्ध अंतःकरणाने आणि या नियमांचे पालन करून अक्कलकोटची वारी केली तर तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतात, असा भक्तांचा अनुभव आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र सार्थ करण्यासाठी स्वामींच्या शिकवणीचे पालन करणे हीच खरी यात्रा आहे. त्यामुळे पुढच्या वेळी अक्कलकोटला जाताना हा नियम नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कॉमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या जवळच्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. धन्यवाद.